देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात निर्णायक ठरलेल्या ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले। 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावरून महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश सत्तेविरोधात छोडो भारतचा नारा देत करा किंवा मराचा निर्धार व्यक्त केला होता। त्या ऐतिहासिक लढ्याची प्रेरणा घेऊन आज देशाची लोकशाही, संविधान, सामाजिक एकोपा अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे। कोर्ट नाका येथील संविधानाच्या उद्देशिकेच्या शिल्पासमोर शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेची मूल्य घराघरात पोहोचवण्याची प्रतिज्ञा करण्यात आली। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे, खासदार कुमार केतकर, ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, प्रदेश पदाधिकारी डॉक्टर गजानन देसाई, राजेश जाधव, मोहन तिवारी, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, मिलिंद खराडे, निशिकांत कोळी, धर्मराज्यचे राजन राजे, ॲडव्होकेट प्रभाकर थोरात, महेंद्र म्हात्रे, सेवादलचे रवींद्र कोळी यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष, युवक काँग्रेस, महिला आणि सर्व स्तरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज ऑगस्ट क्रांती दिन 1942 साली आजच्याच दिवशी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये छोडो भारतची हाक महात्मा गांधींनी दिलेली होती आणि करेंगे या मरेंगे त्या क्रांतीची ठिणगी पडल्यानंतर अभूतपूर्व असा स्वातंत्र्य लढा या देशामध्ये उभा राहिला आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं। या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक जण शहीद झाले। या शहीदांना आज आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली आणि संविधानाच्या उद्देशिकेचं आम्ही या ठिकाणी वाचन केलं। स्वातंत्र्य इतिहास हा पुरेसा माहीत नसतो। 42 साली नक्की काय झालं, चलेजावरची पार्श्वभूमी काय होती आणि अटक झाली 9 ऑगस्टला या सर्व पुढाऱ्यांना आणि त्याच्यानंतर 3 ते 4 वर्ष हे लोक तुरुंगात होते। पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या तुरुंगवासामध्ये असताना त्यांचं सर्वात महत्त्वाचं पुस्तक लिहिलं म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडिया। ते तुरुंगात असताना लिहिलं, त्यांना 3-3.5 वर्ष तुरुंगवास झाला होता। आत्ताचे राज्यकर्ते पंडित नेहरूंना शिव्या देण्यासाठी सर्व प्रयत्न करत असतात। जणू काही पंडित नेहरूंचा स्वातंत्र्य लढ्यात काही भूमिकाच नव्हती, फक्त आंबेडकर होते असं म्हटलं जातं। तसं नाही आहे। महात्मा गांधी, पंडित नेहरू, आंबेडकर हे सर्व लोक त्या स्वातंत्र्य चळवळीत होते। सरदार पटेलसुद्धा त्यात होते आणि म्हणून आपण ज्या वेळेला 9 ऑगस्टचा क्रांती दिन ज्यावेळेला साजरा करतो त्यावेळेला या सर्वांचं आपण स्मरण करतो आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं, ज्यांच्या मार्गदर्शनावर आणि तत्वांवर आपण आज उभे आहोत, तीच आत्ता पायदळी तोडवण्याची एकूण एक चर्चा चालू आहे।